उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज मुंबईत झिशान सिद्दीकींच्या वांद्रे पूर्व मतदारसंघात आणि नवाब मलिकांच्या अणुशक्तीनगर मतदारसंघात रॅली आणि सभेचंही आयोजन। मुंबईतील वांद्रे पूर्व आणि अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात जनसन्मान यात्रा। यात्रेनिमित्तानं पहिल्यांदाच नवाब मलिक राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर पाहायला मिळणार। नवाब मलिक यांची मुलगी विधानसभा लढवण्याची शक्यता। मलिक आमदार असलेल्या कुर्ल्याच्या अणुशक्तीनगरमधून सना मलिक यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। अजित पवारांच्या सभेला झिशान सिद्दीकी उपस्थित राहणार। झिशान सिद्दीकी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा अंदाज। विधानसभा निवडणूक डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता। लाडकी बहीणसाठी विधानसभा निवडणूक लांबणीवर गेल्याची चर्चा। उशिरा निवडणूक घेणं ही सत्ताधाऱ्यांची सोय। भाजप दोन्ही राज्यात हरल्यानं त्यांना निवडणुकीसाठी आणखी वेळ हवाय। संजय राऊतांची टीका। राज्यातील सरकार निवडणुका घ्यायला घाबरतंय। निवडणुका लांबणीवर जाण्याच्या शक्यतेवरून जयंत पाटील यांची सरकारवर टीका। लाडकी बहीण योजनेसाठी निवडणुका उशिरा होत असतील तर हा रडीचा डाव। सुप्रिया सुळेंची टीका। तर निवडणुका पुढे ढकलल्या तरी निकाल बदलणार नाही, सुप्रिया सुळेंचा दावा। महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजप पराभूत होणार। निवडणूक पुढे ढकलून आजचं मरण उद्यावर। सामना अग्रलेखातून भाजपवर टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 ऑगस्टला जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर। लखपती दीदी कार्यक्रमाला मोदी उपस्थित राहणार। मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 30 ऑगस्टला प्रस्तावित वाढवण बंदराचं भूमिपूजन होण्याची शक्यता। जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांची माहिती। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांचा राजीनामा घ्या। मुंबई गोवा हायवेच्या दुरावस्थेवरून शिवसेनेच्या रामदास कदम यांची मागणी। वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहाची कोर्टात धाव। मुंबई पोलिसांनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप करत हेबियस कॉर्पस दाखल केली आहे। राष्ट्रीय जनहित पक्षाच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक लढणार। माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांची नाशिकमध्ये घोषणा। विधानसभा निवडणुकीत 10 उमेदवार उभे करणार असल्याचीही माहिती दिली। जीएसटी काउन्सिलच्या बैठकीवरून सुप्रिया सुळेंची अजित पवारांवर टीका। राज्याचा अर्थमंत्री जीएसटी काउन्सिलच्या मीटिंगला जात नाही म्हणून राज्याचा आवाज दिल्लीत पोहोचत नसल्याची सुळेंची टीका। खासदार सुप्रिया सुळेंनी खासदार भास्कर भगरेंना राखी बांधली। सुप्रिया सुळे 2 दिवस उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असताना रक्षाबंधन केलं। यवतमाळच्या माजी खासदार भावना गवळींनी पंतप्रधान मोदींना राखी बांधली। 2 दिवसांपूर्वी भावना गवळी दिल्लीत असताना रक्षाबंधन केलं। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरेंना राखी बांधली। काल मातोश्रीवर जात त्यांनी उद्धव ठाकरेंच्या मनगटावर राखी बांधली। आमदार गोपीचंद पडळकर यांनीही रक्षाबंधन साजरं केलं। सांगलीच्या बिट्यात पडळकरांना बहिणींनी राख्या बांधल्या। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना त्यांच्या बहिणींनी राखी बांधली। दानवेंच्या संभाजीनगरच्या निवासस्थानी रक्षाबंधन। भाऊबीजेला लाडका भाऊ उद्धव ठाकरे असतील। बहिणींची सुरक्षितता महत्त्वाची आहे आणि ती उद्धव ठाकरे करतील, अंबादास दानवेंचं वक्तव्य। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी पोलिसांना राख्या बांधल्या। पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनच्या पोलिसांना राख्या बांधत रक्षाबंधन साजरं केलं। माझ्या पक्षांतराच्या खोट्या बातम्या देऊन विरोधक बदनामी करतायत, मात्र आपण भाजप सोडून कुठेही जाणार नसल्याचं नंदुरबारच्या शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवींचं स्पष्टीकरण। मराठा समाजाला देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण मिळवून दिलं। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी मात्र ते घालवलं। भाजपचे विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया। शासनानं जरांगेंच्या मागण्या मान्य केल्यास आम्ही पाठिंबा देऊ। हिंगोलीच्या वसमतमध्ये शिवस्वराज्य यात्रेत जयंत पाटील यांचं वक्तव्य। माझी लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी आपलं सरकार आलं पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत, या दृष्टीने प्रयत्न करा। सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन।
कोलकात्यामधील घटनेच्या विरोधात मुंबईतील आझाद मैदानावर मूक आंदोलन. वरिष्ठ डॉक्टर, IMA आणि मार्टचे प्रतिनिधी, सर्वसामान्य मुंबईकर आंदोलनात सहभागी. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्यानं नागपुरातील लाडक्या बहिणींचे पैसे अडकले. जवळपास 1,07,000 खाती लिंक नसल्यानं लाडक्या बहिणींना लाभ मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार. पोलीस भरतीमध्ये 3,924 पदांसाठी 3.25 लाख महिलांचे अर्ज. 1 लाखाहून अधिक महिला उमेदवार उच्च शिक्षित. मुंबईतल्या जागांसाठी 1 लाखाहून अधिक महिलांचे अर्ज. पावसानं दडी मारल्यामुळे मुंबईतील कमाल तापमानाचा पारा 33 अंशांवर. त्यामुळे उकाड्यानं मुंबईकर हैराण. श्रावणी सोमवार निमित्त 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या घृष्णेश्वर मंदिरात काल रात्रीपासूनच रांगा. रात्री 10 पासूनच भाविक दर्शनासाठी रांगेत. त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त कुंडावर स्नानासाठी मोठी गर्दी. ब्रह्मगिरी फेरीला जाण्यापूर्वी स्नानासाठी कालपासूनच गर्दी. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा मारण्यासाठी भाविकांची गर्दी. भाविकांकडून काल मध्यरात्रीपासूनच प्रदक्षिणा करण्यास सुरुवात. बीडच्या परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. श्रावणी सोमवार असल्यानं जिल्ह्याभरातील कार्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांकडून सुट्टी जाहीर. श्रावणी सोमवार निमित्त मध्य प्रदेशातील ओंकारेश्वराचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक दाखल. नर्मदा नदीत स्नान करण्यासाठीही भाविकांची गर्दी. रायगडच्या श्रीवर्धनमध्ये हरिहरेश्वर मंदिरात अभिषेक करण्यासाठी भाविकांची गर्दी. श्रावणी सोमवार असल्यानं सकाळपासूनच भाविकांच्या रांगा. पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी ठाण्यातल्या भाविकाकडून 4,000 रुपये घेतल्याचा प्रकार. ABP माझाच्या बातमीची मंदिर प्रशासनाकडून दखल. दर्शनासाठी कोणी पैसे मागितल्यास तातडीनं मंदिर प्रशासनाकडे तक्रार करण्याचं नागरिकांना आवाहन. सांगलीच्या कृष्णा नदीत होड्यांची शर्यत रंगली. सांगलीवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबची शर्यतीत बाजी. खासदार विशाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सह्याद्रीच्या पट्ट्यात अस्वलांचं अस्तित्व. सिंधुदुर्गच्या दोडामार्गातील तिलारी खोऱ्यात पर्यटकांना अस्वलांचं दर्शन. अस्वल खेळतानाचे क्षण पर्यटकांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले. कोल्हापूरच्या गगनबावडा तालुक्यात तलावाच्या पाण्यात बुडून सांबराचा मृत्यू. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या सांबराला तलावातून बाहेर काढलं. सायन रुग्णालयात महिला डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी दोघांना अटक. प्रसाद देवेंद्र आणि श्वेता देवेंद्र या दोघांनी महिला डॉक्टरला मारहाण केली होती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.